सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बाहेरचे आहेत का मला सांगा आधी. आणि या लेखीला तुम्ही 2 वेळा निवडून दिलेला आहे आणि आज तुमच्या प्रभागात तुमचे जावई उभे राहिले, म्हणजे ते काही बाहेरचे नाहीत. तुमच्यासाठी तर आम्ही नौके नाहीच आहोत. पहिल्यापासून मी तुम्हाला ओळखते, तुम्ही मला ओळखता, कारण मी तुमची घरची लेक आहे. आणि तुमचा जावई कसा बाहेरचा होईल यासाठी तुम्ही जावईला या वेळेला एक संधी द्या आणि त्यांच्या घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येने निवडून द्या. तुमच्याकडं आज आपल्या गौरी या BSc आहेत, म्हणजे एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि त्या होतकरू आहेत, काम करून दाखवतील या प्रभागात. त्याच्यासाठी आपलं त्यांचं काम बघूया, नवीन बदल करून बघूया, नवीन उमेदवारांना संधी देऊन. त्याच्यासाठी मी आपल्याला महिलांना संधी आहे ही. परत 5 वर्ष आपल्याला मिळणार नाहीत. आपण घरोघरी आल्यानंतर, प्रचाराला आल्यानंतरच आपल्या समस्या सांगत असतोय, पण हे रोज तुमच्या वार्डात फिरणारे, तुमच्या बरोबर असणाऱ्या या दोघांना निवडून दिलं तर तुमचे नगरसेवक तुमच्या घरी रोज असतील, तुमच्या सर्व सामान्य गोष्टीसाठी ते उपलब्ध असतील. त्याच्यासाठी तुम्ही या दोघांनाही निवडून द्या. नगर अध्यक्ष तरी मोठ्या संख्येने निवडून येतील ही मला म्हणजे मनापासून वाटते की आमचा प्रचार घरोघरी पोहोचलाय, प्रत्येक घरी गेलेले आहेत सरकार. त्याच्यामुळं मोठ्या संख्येनं, मोठ्या फरकाने सरकार हे नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील हा माझा विश्वास आहे. आणि तो सार्थ ठरण्यासाठी मी महिलांच्या पुढे माझा पदर पसरते. प्रत्येकीने आपल्या घड्याळावर मतदान देऊन मोठ्या संख्येने निवडून दे. शिकलेले उमेदवार आहेत, कोण MSc आहे, कोण MA आहे, सिव्हिल इंजिनियर आहेत. या विभागातून उभं राहिलेले अक्की साहेब सिव्हिल इंजिनियर आहेत. अतिशय सरळ मार्गी माणूस, कोण सांगाल त्याचं काम करणारे हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर गौरीताई पाटील आहेत, त्याही BSc झालेले आहेत, त्याही सुशिक्षित आहेत. आणि ज्यांनी आपल्या भाषणात आता सर्व गोष्टीचा अनुभव केला ते 11 नंबर वार्डमधनं आमच्या भगिनी आदरणीय अंकिता या भिकाम आहेत. आणि म्हणून आजच्या या व्यासपीठावरती माजी प्राचार्य आदरणीय प्रतापराव शिंदे सर, त्याचबरोबर पाटील साहेब, ज्यांनी आपल्या भाषणात किस्सा सांगितला, काय बोलणार नाही, परंतु एवढं 7-8 दिवस मी या वार्डात फिरत असताना या ज्या काही समस्या आहेत, आज पाटील मळ्याकडे जाण्याची तर फार वाईट अवस्था आहे. रस्ते नाही तिथं जायला, चालत जायला, मोटरसायकलवर जायला एवढा त्रास होतोय. तरी मंडळी तिथं रात्री एखादा माणसाने पडला तर दवाखान्याला कसं आणते, हा विषय सर्वात महत्वाचा आहे. म्हणून आपण पॅनल आल्यानंतर 100% आपण या निश्चितपणे सुविधा देणार आहोत. आणि ज्यांच्याकडे अर्थ खातं ते अजितदादा पवार यांचंही घड्याळ चिन्ह. अजितदादांनी जगताप साहेबांचे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यांनी सांगितले तुम्ही घड्याळ निवडून आणा, तुम्हाला जेवढा लागेल तेवढा निधी द्यायची व्यवस्था करतो. कारण तिजोरीची चावी त्यांच्या हातात आहे. 2000 कोटीचा पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रस्ताव दिला होता, तो आता मंजूर झाला, त्याचं कामही चालू झालंय. त्या आपण शहरात सगळ्या बंदिस्त गटारी करणार आहोत. त्या गटारी 2016ला आपला प्रस्ताव आहे, तो 160 कोटीचा आहे. तोही निश्चितपणानं आपण. अक्के साहेब इंजिनियर आहेत आणि काय माणसं आमचं MTech इंजिनियर आहेत. तो मंडळी तज्ञ अशी मंडळी निश्चितपणानं या गावचा प्लॅन अतिशय व्यवस्थित करून या शहराला निश्चितपणानं या शहराच्या ढासमुक्त आहे ते ढासमुक्त आपल्याला शेअर करायचा आहे. कुठेही कच्च्या गटारी, कच्चे रस्ते तुम्हाला 5 वर्षात दिसणार नाहीत. निश्चितपणानं आपण 2 वर्षाच्या आत बंदिस्त गटारी करणार आहोत. तोही निधी निश्चितपणानं या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय पवार साहेब निश्चितपणानं मंजूर करून देतील. लाडकी बहीण योजना ही अजितदादांनीच आणली, त्या योजनेचे जनक हे अजितदादा आहे. निश्चितपणानं त्यांनी या बजेटमध्ये लाडक्या बहिणींच्यासाठी तरतूद केलेली आहे, आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्याला म्हणते जे मानधन मिळते 1500 ते कदापि बंद होणार नाही. आणि म्हणून सत्तेशिवाय या गावाचा काय विकास करता येणार नाही. आणि म्हणून आम्ही सर्व मंडळी घड्याळ चिन्हावरती निवडून आहोत. फक्त वार्ड नंबर 4 मध्ये बसपाला 2 जागा आपण सोडले, त्यांचं चिन्ह हत्ती आहे आणि बाकीचं आपले सर्वच्या सर्व
या वार्डमध्ये घड्याळ चिन्ह आहे. म्हणून माता भगिनी आमची विनंती आहे, 50% जागा आता या आमदारसाठी रिझर्व्ह झाली. अख्खीच आहे जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रचंड मताने निवडून आल्या, 5-7 हजार मताच्या फरकानं आल्या. पंचायत समितीला या भागातून निवडून गेल्या, त्या उपसभापती झाल्या. त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे. भविष्यात आमदारकी जर महिलांना पडले तर अख्खीच आहे निश्चितपणानं आमदार जे उमेदवार असतील ते आज मी तुम्हाला जाहीर करतो. आणि या राज्यात या महाराष्ट्रात 50% महिलांना आता आमदारकीला जागा रिझर्वेशन करायची. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आपलं हे पॅनल अतिशय सुशिक्षित असं पॅनल आहे, उच्च विद्याभूषित असलेले सुशिक्षित आहेत. बाकीच्या पॅनल मधले उमेदवार बघा, कोण गुंडगिरी करतोय, कोण मटका लावतोय, कोण मटक्याचे व्याजाचे पैसे देतोय. अतिशय या शहरावरती दबाव चालू आहे. आम्ही कधीही व्यापाऱ्याने वर्गणी व्यापाऱ्याला मागितलं नाही. मी माझ्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीत कधी व्यापाऱ्यांना वर्गणी द्या म्हणून फोन केलेला नाही. आणि म्हणून आता ही जी चाललंय, नेत्याचा वाढदिवस आहे वर्गणी द्या, अमुक यात्रा आहे वर्गणी द्या, तमुक यात्रा आहे वर्गणी द्या. आता फक्त कुणाचं जर कार्यकर्त्याचं लग्न आहे त्याला वर्गणी मागायची, तेवढीच आता शिल्लक राहिली. आणि म्हणून ही जर प्रथा बंद करायची असेल तर आमच्यासारख्या या उच्च शिक्षित अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहा. मी 1984ला BA ऑनर्स आहे, माझंही अर्थशास्त्र आहे. त्यामुळं आमच्यात सर्व शिकलेले उमेदवार जगताप साहेब असतील, त्याचबरोबर रविअण्णा पाटील साहेब असतील तमनगौडा, या सर्वांनी उच्च शिक्षित सगळ्या गोष्टीचा त्याचा वापर करूनच ही पॅनलमध्ये माणसं दिलेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं या जर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. गेली 30-35 वर्षाचं राजकारण करत असताना या शहरातलं खडानखडा माहिती मला आहे. परंतु 2017ला जे नगरपालिकेचं इलेक्शन झालं तिथं त्रिशंकू नगरपालिका आल्यामुळं काय काम करता आलं नाही. मग नगरपालिकेचं तुमचं बाजारातलं कॉम्प्लेक्स असेल, लोखंडी पुलाची दुरुस्ती असेल, आज जिथं नगरपालिका भरते ते ऑफिस असेल, हिंगोली दारातलं ते कॉम्प्लेक्स असेल, ते 1992ला ज्यावेळेला मी सरपंच होतो ते 97 पर्यंत माझ्याच कारकिर्दीसाठी कामं झालेली आहे. त्यानंतर बेरनाळची योजना, जुनी योजना माझ्याच कारकिर्दीत झाली. फिल्टर हाऊस माझ्याच कारकिर्दीत झालेला आहे. गौशीची योजना ही माझ्याच कारकिर्दीत झालेली आहे. त्यानंतर कुठलंही असं ठोस काम झालेलं नाही. आज तलावात एवढं पाणी आहे, म्हैसाळमधून 4 वेळा हा तलाव भरून दिला जातोय. परंतु या नगरपालिकेच्या मिसकारभारामुळे, चुकीच्या धोरणामुळं आज आमच्या महिला भगिनींना 8-10 दिवसातनं एकदा पाणी यायला लागलेलं आहे. हे अतिशय दुर्दैव आहे. यानंतर असं कधी होणार नाही. आम्ही 1 वर्षभरात आता ही म्हैसाळची योजना पूर्ण होणार आहे. आता नवीन योजनेची चालू पूर्ण होणार आहे. तुम्हाला 1 वर्षभरात मुबलक पाणी या शहराला निश्चितपणाने मिळेल. आमचे नेते आदरणीय जगताप करतो. आज कोण काय सांगत असेल, मी अमुक आहे, मी तमुक आहे, सगळं झूट आहे. आज काँग्रेसवाल्यांच्या हातात सत्ता नाही. 288 आमदारपैकी 15 आमदार निवडून आले. आज जर हे म्हणत असेल आम्हाला हाताला मत द्या, आता हाताला लाकवा मारलाय, त्यामुळे हाताला आता काय मत टाकू नका. 5 वर्षे अनेक हे शहर पाठीमागच आहे. राज्यात सत्तेत असलेल्या माणसाशिवाय निधी मिळत नाही. त्यांना साधे 15 आमदार निवडून आले नाहीत. कुठल्या प्रकारची सत्तेत काय करणार, 5 वर्ष असेच वाया जातील. म्हणून तसा कुठलाही विचार न करता आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसच आहोत. आम्ही काय कुठं असं भाजपचे म्हणून असं उभारलेली मंडळी नाही. वरच्या लेवलला विषय वेगळा असतो. स्थानिक ज्या वेळेला त्या निवडणुका असतात त्यावेळेला स्थानिक आपली काम करणारी माणसं, आपल्या उपयोगी पडणारी माणसं, अशा पद्धतीची माणसं या पॅनलमध्ये जगताप साहेबांनी, रविअण्णा पाटील साहेबांनी दिलेले आहेत. आणि ते निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीची माणसं आहेत. तुमचं काम निश्चितपणानं करतील. म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अखिल साहेबांच्या सारखा एक अतिशय निगर्वी माणूस, जो स्वभावाने एकदम शांत, बारक्या मुलानं जरी काम सांगितलं त्याचं काम ऐकणारे माणूस आहे. त्याचप्रमाणे गौरीताई बेश आहेत. निश्चितपणानं त्या या भागात चांगलं काम करतील. अख्खीताई जिल्हा परिषद सदस्य होत्या, पंचायत समितीच्या उपसभापती होत्या. तुम्हाला सर्व महिलांना त्यांचाही परिचय आहे. तिने अतिशय त्यांच्या कारकिर्दीत चांगलं काम केलेलं आहे. महिलांचं जिल्हा परिषद असताना महिलांचं संघटन करून महिलांना कसा न्याय देता येईल या पद्धतीने तिने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्याही प्रचंड मताने विजय होतीलच. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन, जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन आम्ही लढवत आहोत. रविअण्णा पाटील साहेब आमच्या बरोबर आहेत, बसपाचे अतुल कांबळे आहेत,
शिवसेनेचे बंटी दुधाळ आहेत, या सर्वांच्या वरती विश्वास ठेवून आपण घड्याळ्या चिन्हाला प्रचंड मतांना विजय करा. आतापर्यंत आम्ही 7-8 दिवस फिरत असताना असा अनुभव आलाय की झालेल्या मतदानाचे 50-60% मतं हे घड्याळ चिन्हाला पडतील, 40% ती सर्व पक्ष विभागले जातील. आपला विजय हा निश्चित आहे आणि त्या विजयात आपणही सामील व्हावं अशा पद्धतीची या आमच्या माता भगिनींना, आमच्या तरुण मित्रांना विनंती करतो आणि इथं थांबतो. यानंतर